नमस्कार मंडळी, एक नवीन व्यवसाय, एक नवीन विचार आणि एक नवीन उत्कृष्ट कल्पना घेऊन तुमच्यासमोर मी परत हाजीर झालो आहे। तर त्यामुळे मित्रांनो, तुम्ही ही कल्पना आत्मसात करा, डोक्यात घ्या आणि एक नवीन व्यवसायाची एक हळूपणे आणि चांगल्या रीतीने सुरुवात करा। मित्रांनो, शेतीला जोड व्यवसाय हा शेतीच का करावा याच्याबद्दल आपण आधी एका व्हिडिओमध्ये विश्लेषण केले होते, पण आता मी तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगणार आहे की शेतीला जोड व्यवसाय काय केला पाहिजे आणि कोणता असा व्यवसाय त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी म्हणण्यापेक्षा अत्यंत कमी गुंतवणुकीमध्ये आपण हा व्यवसाय उभा करू शकतो आणि याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं म्हणजे आपण सहज दिवसाचे 1000 ते 1500 रुपये कमवू शकतो। म्हणजे 1500 रुपयेपर्यंत आपण पर डे म्हणजे पर दिवसाला आपण पैसे कमवू शकतो। आपल्याला कसं पण होईना मित्रांनो, हप्त्याचं बजेट आपलं 6-7 हजार रुपयापर्यंत आपण आरामशीर त्या व्यवसायातून काढू शकतो। तर मित्रांनो, हा व्यवसाय तुम्हाला कोट्याधीश रुपयाने पैसे कमवून नेईल किंवा लखपती करेल अशा हेतूने किंवा अशा भस्कापुरीने मी तुम्हाला ही सुरुवात सांगणार नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, या व्यवसायामध्ये आपल्याला अत्यंत कमी गुंतवणूक आहे, थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला याच्यामध्ये पैसा टाकायचा आहे। एक हजारामध्येच आहे मित्रांनो आणि फक्त 10,000च्या आतमध्ये। आता ही गुंतवणूक अत्यंत छोटी आहे मित्रांनो। तुम्ही बघत आहात जगामध्ये काय चाललेलं आहे, लोक शेअर मार्केट सारख्या याच्यामध्ये भरपूर लाखोंनी कधी पैसे गुंतवणूक करतात त्याच्यामध्ये आणि अशा टायमाला सुद्धा कधी जर शेअर मार्केट खाली आलं, लॉस झालं, तर अशा टायमाला ती पैसे त्यांना विसरावे लागतात। पण मित्रांनो, हा एक असा व्यवसाय याच्यामध्ये जर तुम्ही 10,000 रुपये टाकले तर हे 10,000 तुमच्या भविष्यातील एक चांगल्या प्रकारची गुंतवणूक असणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याच प्रकारची रिस्क नाही आहे। हा मी तुम्हाला हे जे तुम्हाला मी सांगत आहे मित्रांनो, हे खात्रीशीर आणि ठामपणे सांगतोय, कारण स्वतः मी हा व्यवसाय करून आहे। हे बघा, आता बाकीचं विश्लेषण आपण सोडून देऊ आणि सरळ आपण मुद्द्यावर येऊ की शेतीला आपण जोड व्यवसाय काय केला पाहिजे। मित्रांनो, सरळ आहे, आपण आपल्याकडे जर 1 एकर मित्रांनो, मी सुरुवात करतो फक्त 1 एकर क्षेत्रापासून, कारण बऱ्याच शेतकऱ्यांकडे कमीत कमी जमिनी असतात। 100तून काहीतरी 30-40% शेतकरी आपले असे सापडतात ज्यांच्याकडे 10-15 एकर 20 एकर जमिनी असतात। पण साधारणतः जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडे 2 एकर 4 एकर अशाच प्रकारे जमीन आहे, हे मला पण माहीत आहे। तर आपण सुरुवात फक्त 1 एकरपासून करू। मित्रांनो, 1 एकर क्षेत्रामध्ये आपण समजा काहीतरी पीक उगवत आहोत किंवा काहीतरी पीक घेत आहोत, तर याच्यामध्ये आपण चालीसुप्या करू शकतो आणि आपल्याला जर चांगल्या प्रकारची एक इन्कम स्टेबल करायची असेल तर आपण याच्यामध्ये भाजीपाला व्यवसाय सुरू करू शकतो। मित्रांनो, आपण 1 एकरमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचा भाजीपाला घेऊ शकतो आणि याच्याचबरोबर मित्रांनो, आपण थोड्याफार प्रमाणामध्ये शेळ्या पाळायच्या, म्हणजे 4-5 प्रमाणामध्ये आपण ते जित्रा पाळायला पाहिजे। त्याच्यामध्ये शेळ्या पाळायच्या मित्रांनो, घरगुती एखादी आपण गाय ठेवायची, जेणेकरून आपल्याला जे आपले थोडाफार प्रमाणात भाजीपाल्याला किंवा बाहेर दुधासाठी आपले जे पैसे खर्च होत असतात महिन्यामध्ये 2,000 रुपये 3,000 रुपये, हे देखील आपले वाचले पाहिजे। व्यवसायाचा अर्थ असा नाही की आपल्याला फक्त पैसा कमवायचा आहे। व्यवसायाचा अर्थ असा आहे की जो पैसा आपला बाहेर जातोय तो पैसा आपला घरातच राहिला पाहिजे। ह्या हेतूने सुद्धा आपण काहीतरी व्यवसाय सुरू करायचा। मित्रांनो, याचा फायदा येऊच होतो की आपण आपल्याकडं उगवणाऱ्या गोष्टी खातो, ऑर्गॅनिक पद्धतीने आणि नैसर्गिक गोष्टी आपण खातो, तर आपल्या शरीराला त्याची काही हानी होत नाही, बाहेर आपला दवाखान्यामध्ये खर्च होत नाही। याच्यामध्ये भरपूर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल, हे एक छोटासा मुद्दा मी तुम्हाला सांगितला की आपण भाजीपाला करू शकतो। आता दुसरं, आपण याच्यामध्ये कुक्कुटपालन व्यवसाय करू शकतो। मित्रांनो, अर्धा एकर क्षेत्र त्याला लागतं आणि अर्धा एकर क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही 2-3 प्रकारचे कुक्कुटपालन शेड त्यामध्ये लावू शकता। हे तुम्हाला सबसिडीमध्ये अत्यंत चांगल्या स्वरूपात उपलब्ध होते, पण थोडीशी याच्यामध्ये गुंतवणूक असते। तर कमीत कमी गुंतवणूकमध्ये तुम्ही भाजीपाला व्यवसाय सुरू करा, एकदम उत्कृष्ट पद्धत आहे आणि छोटे पावलं घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे चालून थोडं जड जाणार नाही आणि छोटे पावले घेतल्याच्या नंतर तुम्हाला त्या व्यवसायामध्ये पुढे चालून थोडा पाठिंबा मिळेल। थोडासा पैसा आल्याच्या नंतर तुम्ही अजून थोडी चांगली प्रकारची गुंतवणूक करू शकता। असं करत मित्रांनो, तुम्ही भाजी मार्केटचा पूर्ण अभ्यास करताल, त्याच्यामध्ये तुमच्याकडे असलेलं 1 एकर क्षेत्र हे तुमचं एक असं साधन राहील जे तुम्हाला कंटिन्यू तिथून उर्वरित जे आपलं काय म्हणते त्याला माल सप्लाय करत राहील आणि आपण त्याला व्यवस्थितपणे पाण्याचं संचालन ठेवून आपण त्याचं जर थोडीशी निगा राखली तर आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न देऊ शकतो। दर दिवसाला आपण 1500-2,000 रुपयापर्यंत सुद्धा त्याच्यामध्ये पैसे कमवू शकतो। हप्त्यातले किमान 3 बाजार कोणत्याही ठिकाणी, खेडेगावामध्ये मला माहीत आहे मित्रांनो, मी खेडेगावात राहतो, शेतात राहतो, रानात राहतो, प्रत्येक ठिकाणी हप्त्यातले 3 बाजार असे असते जे आपल्या गावाच्या आसपास येतात आणि आपण त्या बाजाराला जाऊ शकतो, ते बाजार आपण करू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, असे तुमच्या आसपासचे 3-4 खेडेगाव तुम्ही बघायचे ज्या ठिकाणी तुम्ही हप्त्यातून 3 ते 4 वेळेस जाऊन त्या बाजारामध्ये आपली स्वतःची एक छोटीशी दुकान लावू शकता, ज्या ठिकाणी तुम्ही भाजीपाला विक्री करू शकता। तो भाजीपाला तुमच्या शेतातला असेल, तुम्हाला त्या भाजीपाल्याला बाहेरून मंडीतून विकत घेण्याची गरज नाही।
ठीक आहे, मंडीतून विकत घेऊन सुद्धा आपण त्याच्यामध्ये पैसा बनवू शकतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा रिस्क असते. कधी कधी जर एखाद्या टायमाला जर भाजीपाला सस्ता असला तर जास्त पैसे बनत नाही, प्रॉफिट कमी निघतं मित्रांनो. पण तोच भाजीपाला जर आपल्या शेतातील असला तर जिथं 100 रुपये कमवायचे तिथं आपण 50च जरी कमवले तर आरामशीर आपल्याला 500 रुपये बेनिफिट निघतं. तर मित्रांनो, याचं विश्लेषण असं आहे की आपण या व्यवसायामध्ये उतरलो तर हा व्यवसाय आपल्याला कुठं ना कुठं एक ना एक दिवस चांगल्या प्रकारच्या स्टेजवर नेऊन टाकल आणि तिथून पुढे आपण एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकतो. मित्रांनो, सगळ्यात मोठा विचार इथं तुम्हाला हा सांगायचे की हा व्यवसाय फक्त सुरुवात करण्यासाठीच नाही, तर हा व्यवसाय आपल्याला काहीतरी मोठा परिणाम दिसायला पाहिजे, म्हणून आपण या छोट्याशा व्यवसायाने सुरुवात करू शकतो. जर तुम्ही या छोट्याशा व्यवसायाने सुरुवात केली तर तुम्हाला हा व्यवसाय भविष्यामध्ये खूप मोठ्या स्थळावर घेऊन जाऊ शकतो. मित्रांनो, खूप मोठी उलाढाल तुम्ही करू शकता. सुरुवात तुम्ही केलेली होती फक्त 10,000 रुपये गुंतवणूक करून. ही गुंतवणूक म्हणजे मित्रांनो तुम्हाला अशी सांगितलेली आहे की ही भविष्याची गुंतवणूक आहे. या ठिकाणी तुमचे 10,000 रुपयातले 10 पैसेसुद्धा कुठं वाया जाणार नाही आहेत, हे तुम्हाला मी खात्रीशीर सांगू शकतो. मित्रांनो, आजपर्यंत मित्रांनो 2 ते 2.5 वर्ष झाले आता आपलं चॅनल चालतं यूट्यूबला. आत्तापर्यंत विश्वास आहे एकाही शेतकऱ्याचे असे कमेंट आढळणार नाही ज्या ठिकाणी काहीतरी नुकसान मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कारण मित्रांनो, जे काही गोष्टी तुमच्यापर्यंत मला आणायच्या असतात ते मी अगोदर स्वतःवर करतो, म्हणजे स्वतः त्या गोष्टीचा अनुभव करतो. त्याच वेळेस ती गोष्ट तुमच्याकडे उपलब्ध करण्यासाठी मी तयारीत असतो आणि मला जेवढं प्रयत्नशील मी जेवढं त्याच्यामध्ये अभ्यास करतो तेवढाच तुम्हाला मी सांगतो. अदरवाईज तुम्हाला काही बाहेरच्या गोष्टी सांगून किंवा काहीतरी भपका देऊन जिथं मी 10,000 रुपये कमवतो तिथं तुम्हाला 50,000 रुपये सांगून त्या व्यवसायामध्ये उतरून तुमचं नुकसान करण्याचा मार्ग कोणताही येतो ना मित्रांनो. आणि एखादा जो खरा शेतकरी असतो ना, तो दुसऱ्या शेतकऱ्यांचं वाईट व्हावं किंवा त्याला काहीतरी नुकसान व्हावं याचा विचार कधीच करू शकत नाही मित्रांनो. तर तुम्ही खात्रीशीर ऐका, एवढ्या छोट्याशा गुंतवणुकीमध्ये आपण चांगल्या प्रकारचा व्यवसाय एक सेट करू शकतो. मित्रांनो, तुम्हाला माझ्या पाठीमागे बाजरीचं पीक दिसत आहे मित्रांनो, ही उन्हाळी बाजरी आहे. याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला होता. आपण याची लागवड पद्धत सगळ्या गोष्टी तुम्हाला मी नियोजन त्याचं पूर्ण सांगितलं होतं. आता मला तुम्हाला हे सांगायचे की उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे पाण्याचं प्रमाण कमी असतं, पण हे जे पीक दिसतंय तुम्हाला कमीत कमी पाण्यामध्ये येणार. हप्त्याला फक्त एकदा किंवा दोनदा याला पाणी द्यायचं, चांगल्या प्रकारचं पीक येऊन जातं मित्रांनो. याला पण आपण एक साईड बिझनेस म्हणू शकतो, जो शेतीत केला जातो आणि शेतीतूनच त्याला साईड व्यवसाय म्हणजे एक आपल्याला काय म्हणता येईल, शेतीला जोड व्यवसाय आपण हाच करायचा. म्हणजे ज्या टायमाला काहीतरी आपल्याकडे पाण्याचे संसाधन आहे पण आपण पीक करण्यासाठी आपल्याकडे हंगाम नाही, तर आपण असं पीक करायचं जे त्या हंगामामध्ये उत्कृष्ट पद्धतीने येईल. तर मित्रांनो, यालाच म्हणायचं की शेतीला जोड व्यवसाय हा शेतीच करायचा. आणि शेतीला जोड व्यवसाय शेतीच केल्यामुळे गुंतवणूक कमी, इन्व्हेस्टमेंट कमी, रिस्क कमी आणि त्याच्यामध्ये आपल्याला नफा जादा, त्याच्यामध्ये मेहनत कमी आणि डोक्याचा भाग फक्त डोक्याने थोडंसं काम करायचं. डोक्याने काम केल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी समजतात मित्रांनो. याच्यामध्ये काही एवढं गोंधळून जायचं काम नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता शेवटी तुम्हाला सांगतो मित्रांनो, व्हिडिओचा शेवट होत आला, 8 मिनिटं होत आलेले आहेत. तुम्हाला शेवटी सांगायचं मला की कोणत्याही व्यवसायाला सुरुवात करताना फक्त मोठा विचाराने सुरुवात करा की हा व्यवसाय आज इथे आहे पण आपल्याला या व्यवसायाला भविष्यामध्ये कुठेतरी नेऊन सोडायचं आहे. त्याच हेतू मित्रांनो तुम्ही कोणत्याही व्यवसायाची सुरुवात करा. आता मित्रांनो, याचबरोबर तुमच्यापुढे एखादं मी असं ताजं उदाहरण आणणार आहे. एखाद्या शेतकऱ्याने शेतीला जोड व्यवसाय शेतीच केला आणि त्या व्यवसाय करून त्या शेतकऱ्याला किती प्रॉफिट मिळालं, तो शेतकरी कशा प्रकारचं पीक घेत आहे आणि भाजीपाल्यातून कशा प्रकारचं त्याला मुनाफा मिळत आहे, कशा प्रकारचं प्रॉफिट तो कमवतो आहे, या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण मित्रांनो तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही टिकून राहा. आपल्या चॅनलला अजून तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर शेतकऱ्यांच्या हक्काचं चॅनल अरविंद ॲग्रोटेकला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो. आणि असाच व्यवसायाबद्दल अजून माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला व्हिजिट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.